बुलढाण्याच्या खामगावामध्ये एका दलित तरुणाला धर्मविचारत नग्न करून बेदम मारहाण करण्यात आली होती। या घटनेच्या निषेधार्थ दलित संघटना आक्रमक झाली। आज वंचितसह दलित संघटनांनी खामगाव बंदचं आवाहन केलंय। मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी या संघटनांनी केली आहे। सकाळपासूनच खामगाव शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय आणि याचाच सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी संजय महाजन यांनी। पाहूयात। खामगाव येथील एका दलित युवकाला 3 तरुणांनी अपहरण करत धर्म विचारत आणि त्याला नग्न करत मारहाण केली होती। या घटनेचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले। खरं तर या घटनेतील आरोपींना मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दलित संघटनांनी खामगाव शहर बंद करण्याचं आवाहन केलंय। त्यानुसार आपण जर का बघितलं तर सकाळपासूनच खामगाव शहरात कडकडीत बंद असल्याचं आपल्याला दिसत आहे। सकाळपासूनच या ठिकाणी आपल्याला बंद दिसत आहे। दलित संघटनांनी ह्या बंदचं आयोजन केलेलं आहे। या आरोपींना कठोर शासन व्हावं, आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, आरोपींना अटक करून तात्काळ त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात यावी अशी मागणी दलित संघटनांनी केली आहे। आणि आज खामगाव शहर बंदचं आवाहन सुद्धा या संघटनांनी केलंय। त्यानुसार आज आपण जर का बघितलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अद्यापही शाळा महाविद्यालयांबाबत भूमिका स्पष्ट नाहीये, मात्र सकाळपासूनच खामगाव शहर हे आपल्याला कडकडीत बंद असल्याचं चित्र दिसत आहे। कॅमेरामन कुणाल सह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, खामगाव।